हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आतापर्यंत मी जितके व्हिडिओ बनवले आहेत ते हिंदीमध्ये बनवले आहेत. हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे ज्यात मी पूर्ण केकची असेंब्लिंगपासून ते डेकोरेशनपर्यंत मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. माझे जर तुम्ही हिंदी व्हिडिओज बघितले असतील आणि आजचा जो व्हिडिओ बघाल मराठीमधला, मला नक्की सांगाल की तुम्हाला जास्त कुठल्या याच्यात बघायला आवडतात व्हिडिओ, कुठल्या लँग्वेजमध्ये जास्त बघायला मजा येते. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला व्हिजिट करा, स्क्रोल करा, व्हिडिओज बघा, सगळं फ्री आहे. मनापासून व्हिडिओ बघा, आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ खास आहे कारण आजचा फ्लेवर माझा फेवरेट आहे. ज्यांना व्हॅनिला केक आवडतो किंवा चॉकलेट केक आवडतो, की खूप जास्त चॉकलेट केक नाही आवडत, त्यांच्यासाठी हा बॅलन्स फ्लेवर आहे. एका केकमध्ये 2 फ्लेवर तुम्हाला मिळतात, व्हॅनिला आणि चॉकलेट, म्हणजेच व्हॅनिला चॉकलेट केक, व्हॅन्चो केक पण त्याला म्हणतात. सो याची सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली. रेसिपी स्पॉनची मी नाही याच्यात दिली आहे कारण की हा असेंब्लिंग आणि डेकोरेशनच्या रिलेटेड व्हिडिओ आहे. तुम्ही जी कुठली रेसिपी प्रेफर करता, एगलेस असो, एग बेस्ड असो, तुम्ही ती यूज करू शकता. फक्त हाफ KGचा मी केक बनवते, तर जो हाफ KGचा केकची तुमची रेसिपी आहे तिला हाफ करायची. हाफ रेसिपीमध्ये तुम्हाला व्हॅनिला बेस बनवायचा आणि हाफमध्ये तुम्हाला चॉकलेट बेस बनवायचा आहे. आणि चला दाखवते मग तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस कशी केली, काय काय टाकलं आहे आणि कसा बनतो आहे, डिझाईन आणि टेस्ट टेस्ट डिझाईन आणि कस्टमरचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया. आणि हो, तुम्हाला जर हा केक बघितल्यानंतर, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर काहीही केकबद्दल डाऊट्स येत असतील किंवा दुसरे काही तुमचे सजेशन्स असतील, पुढचे कुठले तुम्हाला केक किंवा अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील, कुकिंग रेसिपीजसुद्धा, तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. मला खूप आवडेल वाचायला आणि मी नक्की ट्राय करीन तुमच्या सगळ्या कमेंट्सना रिप्लाय करायला. तर चला वळूया केककडे. सो सगळ्यात पहिले मी ते टर्नटेबलवर केकचा बोर्ड ठेवला आहे आणि मग गनाश लावून बोर्डवर फर्स्ट केकची लेअर ठेवली आणि ते मी कंडेन्स मिल्क टाकलेलं पाणी ते सोकिंगसाठी यूज करते आहे. खूप छान टेस्ट येते. तुम्ही डायरेक्ट दूध आणि साखरेचं मिक्सचर यूज करू शकता, पाणी आणि साखरेचं मिक्सचर यूज करू शकता सोकिंगसाठी, युअर चॉईस. मला ह्या केकसाठी कंडेन्स मिल्क आणि पाणीचं मिक्सचर सोकिंगसाठी आवडतं. रेशो असा काही नाही आहे, टेस्ट करा, मीडियम स्वीट लागलं बस झालं. ठीक आहे, आपल्याला जास्त गोड पण पाणी सोकिंगसाठी नको आहे. नंतर व्हिपक्रीमची लेअर, जी नॉर्मल व्हॅनिला व्हिपक्रीम असते त्याची लेअर. देन वरती चॉकलेट गनाश, 1:1 वाला चॉकलेट गनाश आहे, म्हणजे 1 पार्ट चॉकलेट अँड 1 पार्ट क्रीम. ती मस्तपैकी खूप सारी टाकून तिला छान असं स्प्रेड केलं आहे आणि वरतून चॉकलेट चंक्स टाकलेत मी. तुम्ही चॉको चिप्स यूज करू शकता, चॉकलेटला श्रेड करून टाकू शकता, युअर चॉईस. माझ्याकडे चंक्स होते छोटे छोटे, तर मी ते टाकलेत. मस्तपैकी सील केले आहे आणि आता आपला नेक्स्ट लेअर व्हॅनिला स्पॉन्जचा. मी नेहमी म्हणते की जेव्हा तुम्ही लेअरवर लेअर ठेवत जाता, साईड्सला पण तुम्ही तेव्हाच सील करत जा क्रीम लावून, जसं मी इथे केलं आहे. ह्या लेअरलासुद्धा त्याच सोकिंग सिरपने मी सोक केलं आहे. व्हॅनिला व्हिपक्रीमची लेअर केली आणि इथे आता व्हॅनिला स्पॉन्ज आहेत. व्हाईट चॉकलेट गनाश टाकलं आहे. थोडंसं ह्याच्यात व्हाईट चॉकलेट गनाशमध्ये क्रीमचा पार्ट जास्त टाकला आहे कारण व्हाईट चॉकलेट लगेच घट्ट होतं, जास्त घट्ट होतं. आणि या लेअरला मी व्हाईट चॉकलेटचे चिप्स टाकले. असं करून हा लेअर झाला. आणि इथे मला आठवलं की मी तुम्हाला टेक्स्चरच दाखवलं नाही आहे, सो मी चॉकलेट स्पॉन्जचं टेक्स्चर दाखवलं आहे, जे खूपच सुंदर येतं आपल्या स्क्रॅचवाल्या केकचं. तुम्हाला, जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघितले असेल, तुम्हाला माहिती आहे की आपण बिलकुल पण प्रेमिक्स वापरत नाही कुठल्याही प्रोडक्ट्सला. आपले सगळे स्क्रॅचपासून होममेड बनवलेले आहेत. सेम प्रोसेस आता ह्याच्यावर रिपीट होणार आहे. चॉकलेट स्पॉन्जवर व्हॅनिला व्हिप क्रीम अँड देन चॉकलेट गनाश अँड देन चॉकलेटचे चंक्स, सगळं नीट इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे. हां, एक गोष्ट सांगायची विसरली की हा केक मी 5 इंचच्या टीनमध्ये केला आहे. हाफ KG करत असाल तर 5 इंचच्या टीनमध्ये करा, 1 KG करत असाल तर 7 इंचपर्यंत तुम्ही करू शकता. हे थोडंसं टॉलच बनवायचं आहे कारण ते व्हॅनिला आणि चॉकलेटचे लेयर्स दिसले पाहिजेत. ठीक आहे. आणि परत आता मला आठवलं की मी तुम्हाला व्हॅनिला स्पॉन्जचं टेक्स्चर नाही दाखवलं आहे. सो हिअर इट इज. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे. एगलेस असूनसुद्धा, स्क्रॅचने बनवलेला असूनसुद्धा किती सुंदर टेक्स्चर आहे.
आता ह्या लेअरनंतर दुसरी पुढची लेअर नाही येणार आहे, राईट. दिस इज अ लास्ट लेअर. ह्याला पहिले सील करून घ्यायचं साईडला आणि मग त्यात सोकिंग सिरपने सोक करून घ्यायचं छान प्रकारे आणि थोडीशी व्हिप लावून पूर्ण केकला क्रम कोट करून घ्यायचं. क्रम कोटिंग टॉल केकला तर खूपच इम्पॉर्टंट आहे. क्रम कोट करून अर्धा तास तरी ॲटलिस्ट सेट करायला ठेवा, म्हणजे फायनल फिनिशिंग जी आहे ती खूप छान प्रकारे येते. आणि अजून एक, जेव्हा कुठलाही केक तुम्ही क्रम कोट करता ना तेव्हाच ट्राय करा की त्याची शार्प एजेस येतील आणि सेट झाल्यावर तुम्ही जी नेक्स्ट लेअर लावाल तीसुद्धा तुमची फायनल फिनिशिंग तशीच शार्प एजेसनी येणार आहे. ठीक आहे. मी ते ह्याला अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला होता आणि आता ही फायनल आपली फिनिशिंग आहे. इथे मी ना जो नोझल यूज करते तो फ्लॅट नोझल आहे. जरूरत नाही आहे की तुम्ही फ्लॅट नोझलच वापरायला हवा क्रीम लावायला केकच्यावर. नॉर्मल पायपिंग बॅग पण यूज करू शकता. फक्त काय पायपिंग बॅग यूज केली ना तर इव्हनली सगळीकडे क्रीम लागते. सो मी क्रीम लावून झाली आहे, स्पॅच्युलानी थोडी थोडी स्प्रेड केली आणि आता स्क्रेपरनी स्मूथ फिनिशिंग करण्याचा प्रयत्न करते. जिथे जिथे कमी क्रीम आपल्याला वाटते तिथे क्रीम लावत जायची आणि जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की प्रॉपर फिनिशिंग झाली आहे तोपर्यंत फिनिशिंग करण्याचा प्रयत्न करायचा. इथे ना तुम्ही पाण्याचा स्प्रे करू शकता. वॉटर स्प्रे बॉटल तुम्ही नेहमी केक बनवताना सोबत ठेवा. मी हे यूज करते खूप वर्षापासून आणि मला नेहमी युजफुल झाले. ठीक आहे. ही गरम पाण्यात डिप करायला पाहिजे किंवा पाण्यातच नाही डिप करायला पाहिजे, नाही काही गरज नाही आहे. फक्त ने वॉटर स्प्रे करा, खूप छान फिनिशिंग येते. तर इथे मी कोंब पण यूज केलं साईडने आणि मस्त अशी डिझाईन साईडने बनवून घेतली आहे. वरतून जो आपण फिलिंगला गनाश टाकला होता व्हाईट गनाश तोच मी वरती टाकला आहे आणि असं स्वॉल पॅटर्न केलं आहे. आणि आपण जो फिलिंगमध्ये चॉकलेट गनाश यूज केला आहे, डार्क चॉकलेट गनाश, तोच मी आता पायपिंग बॅगमध्ये भरून असं झिगझॅग पॅटर्न दोन्ही साईडला करून घेते केकच्या आणि त्याच्याबरोबरच थोडी ड्रिपिंगचं सुद्धा इफेक्ट देते. तुम्ही बघू शकता आणि नंतर टूथपिकने अशा प्रकारे थोडीशी डिझाईन बनवते. हे असं छान दिसतं, मार्बल इफेक्ट येतो. अच्छा, तुम्ही ही डिझाईन करत असाल तर इथपर्यंत थांबला तरी चालेल. थोडेसे पर्ल्स वगैरे टाका किंवा बर्थडे पर्सनचं नाव वगैरे लिहा, इनफ आहे. हे इतकंही खूप छान दिसतंय. पण मी थोडी अजून डिझाईन केली आहे. स्टार नोझल यूज करून थोडीशी व्हिप डिझाईन केली आणि थोडंसं चॉकलेट गार्निशिंग यूज केलं आणि मग नंतर मी कस्टमर्सच्या वडिलांचा बर्थडे होता तर पप्पाला यायचं होतं ते लिहिलं आणि अशा पद्धतीने माझा हा केक रेडी झाला आहे. हा केक ऑब्वियसली तुम्ही बघितला आहेत की फिलिंगला किती सारं मटेरियल गेलं आहे. तर 500 ग्रॅमचा केक थोडा ओव्हरवेट होणारच आहे. सो हाही केक काही 570-580 ग्रॅमपर्यंत गेला होता, विच इज फाईन, कारण त्याचे प्राईस पण आपली ऑलरेडी ॲडेड असते. अँड दिस इज द फायनल लुक. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा केक, हा फ्लेवर आणि आजचा आपला मराठीमधला व्हिडिओ कसा वाटला. चला तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.